हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण वायगोस्की सिद्धांत, बालमानसशास्त्रातील वायगोस्कीचा सिद्धांत या सिद्धांतावरील 100 प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न आहे, मी नीतू सिंग एक विद्यार्थिनी शिक्षिका. मुलांच्या कामगिरीची सध्याची पातळी वाढविण्यासाठी माझा आधार समायोजित केला. मला डॅश म्हणतात. तर 4 पर्याय दिलेले आहेत. तर इतरांपेक्षा अधिक ज्ञानी, त्याचा किंवा तिचा मार्गदर्शक, सुविधा देणारा, मचान. तर उत्तर आहे इतरांपेक्षा अधिक ज्ञानी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वायगोस्कीचा असा विश्वास. पुढचा प्रश्न पाहूया. तर 2 सेंटेन्स दिलेले आहेत किंवा कथन दिलेले आहेत, ते पाहूया. तर वायगोस्कीचा असा विश्वास होता की शिक्षण ही मूलभूतपणे एक सामाजिक प्रक्रिया आहे. दुसरे विधान आहे, वायगोस्कीने असा प्रस्तावित केले की मुलांनी त्यांच्या संज्ञानात्मक क्षमता प्रामुख्याने एकांतात शोध घेणे व वैयक्तिक समस्या सोडविण्याद्वारे विकसित कराव्यात. तर 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे पर्याय क्रमांक 1 ते पाहूया. ए व आर दोन्ही योग्य आहे. ए विधान आणि आर विधान हे योग्य आहे. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोस्की त्याच्या सामाजिक सांस्कृतिक विकासाच्या सिद्धांतात खालीलपैकी कोणत्या गोष्टीबद्दल बोलतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आतील भाषण, त्यालाच आपण इनर स्पीच असे म्हणतो. तर वायगोस्की त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक विकासा सिद्धांतात आतील भाषण म्हणजे इनर स्पीच बद्दल बोलतात. पुढचा प्रश्न पाहूया. रीता ही एक विद्यार्थिनी शिक्षिका आहे जी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना फुलांचे भाग हा विषय शिकवत आहे. तिने अलीकडेच तिच्या अध्यापन प्रशिक्षणादरम्यान वायगोस्कीच्या सामाजिक सांस्कृतिक विकासाच्या सिद्धांताचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांना गटबद्ध करण्याची कोणती पद्धत तिला पसंत पडेल? तर 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विषम गटबाजी. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. 2 विधान दिलेले आहेत. तर पाहूया. वायगोस्कीच्या मते की खाजगी भाषण हे मुलांमधील संज्ञानात्मक विकासाचे लक्षण आहे. आणि विधान दुसरे आहे, वायगोस्कीने सुचवले की खाजगी भाषण मुलांना त्यांचे विचार व्यवस्थित करण्यास व त्यांच्या स्वतःच्या वर्तनाचे मार्गदर्शन करण्यास मदत करते. तर 2 विधानांपैकी योग्य विधान कोणते ते आपण ओळखायचे आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे पर्याय क्रमांक 1? तर ए व आर दोन्ही योग्य आहे. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वायगोस्कीचा सामाजिक सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत हा एक सिद्धांत आहे. तर हा एक पर्याय क्रमांक 2. तर काय आहे? तर संज्ञानात्मक विकास सिद्धांत आहे. तर वायगोस्कीचा सामाजिक सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत हा एक संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे. उत्तर आहे संज्ञानात्मक विकास. पुढे पाहूया. 2 विधान दिलेले आहे. तर पहिलं विधान आहे, वायगोस्कीच्या मते मुले खेळात सक्रियपणे सहभागी असताना सर्वोत्तम शिकतात. आणि विधान 2 आहे, खेळामुळे मुलांना सामाजिक भूमिका, नियम, प्रतीके वापरून प्रयोग करण्याची परवानगी मिळते, ज्यामुळे त्यांची संज्ञानात्मक व सामाजिक कौशल्ये वाढतात. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे पर्याय क्रमांक 1? तर ए व आर हे दोन्ही योग्य आहे. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न.
प्रश्न आहे, 2 विधान दिलेले आहे, त्यापैकी योग्य कोणते ओळखायचे आहे. तर विधान ए आहे, वायगॉस्कीचा सिद्धांत सामाजिक परस्पर संवादावर भर देतो. दुसरं विधान आहे, सामाजिक, सांस्कृतिक व भाषा हे वायगॉस्कीच्या सिद्धांताचा कणा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए व आर दोन्ही योग्य आहे. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान वायगॉस्की व पियाजे यांच्या शिक्षण व विकासाच्या दृष्टिकोनातील फरकाचे योग्य वर्णन आहे. तर 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. तर काय आहे 3? तर वायगॉस्कीचे शिक्षण विकासापूर्वी असते, तर पियाजे विकास शिक्षणापूर्वी असतो असे म्हणतात. तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. तर वायगॉस्कीचे शिक्षण विकासापूर्वी असते, तर पियाजे विकास शिक्षणापूर्वी असतो असे म्हणतात. तर हा त्या दोघांमधील फरक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न आहे, विधान ए आहे, वायगॉस्कीच्या मते सर्व संस्कृतीमध्ये संज्ञानात्मक विकास सारखाच असतो. तसेच आर विधान आहे, वायगॉस्कीचा असा विश्वास होता की सांस्कृतिक साधने व भाषा मुलांच्या शिक्षण व विचार प्रक्रियेवर लक्षणीय परिणाम करतात. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. तर पर्याय क्रमांक 4 काय आहे? तर ए हे अयोग्य आहे, आर हे योग्य आहे. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, विधान आहे ए विधान आहे, वायगॉस्कीच्या सिद्धांतानुसार स्कॅफोल्डिंग म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त निश्चित आणि कायमस्वरूपी आधार देणे. स्कॅफोल्डिंग म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त निश्चित आणि कायमस्वरूपी आधार देणे. विधान आर आहे, स्कॅफोल्डिंग ही एक तात्पुरती आधार प्रणाली आहे जी शिक्षक विद्यार्थ्यांच्या सध्याच्या गरजा व क्षमतांनुसार समायोजित करतात. तर विधान ए आणि आर दिलेले आहे, त्यापैकी योग्य विधान कोणते हे शोधायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काय आहे पर्याय क्रमांक 4? तर ए हे अयोग्य आहे, म्हणजे स्कॅफोल्डिंग म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त निश्चित आणि कायमस्वरूपी आधार देणे नाही आहे. तर आर योग्य आहे. तर आर काय आहे? तर स्कॅफोल्डिंग ही तात्पुरती आधार प्रणाली आहे जी शिक्षक विद्यार्थ्यांच्या सध्याच्या गरजा व क्षमतानुसार समायोजित करतात. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूया. तुमचा प्रश्न पाहूया. विधान ए आहे वायगॉस्की यांनी असा युक्तिवाद केला की शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सध्याच्या क्षमतेच्या पातळीवर केंद्रित असले पाहिजे. विधान आर आहे, वायगॉस्कीचा असा विश्वास होता की विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या क्षमतेच्या पलीकडे समीपथ्य विकासाच्या क्षेत्रात आव्हान दिले पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए हे अयोग्य आहे आणि आर हे योग्य विधान आहे. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. पुढे पाहूया. विधान ए आहे, वायगॉस्कीचा सिद्धांत शिकण्याच्या प्रक्रियेत भाषेला फारसे महत्त्व देत नाही. विधान आर आहे, वायगॉस्कीने भाषेला संज्ञानात्मक विकासाचे केंद्रस्थान मानले कारण ती विचार व सामाजिक संवादाचे एक प्राथमिक साधन आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर काय आहे पर्याय क्रमांक 4? ए हे अयोग्य आहे आणि आर हे योग्य उत्तर आहे. पुढे पाहूया. विधान ए आहे, वायगॉस्कीचा सिद्धांत प्रामुख्याने मुलांच्या जैविक परिपक्वतेवर केंद्रित आहे. विधान आर आहे, वायगॉस्कीने मुलांच्या संज्ञानात्मक विकासात योगदान देणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक घटकांवर भर दिला. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए हे अयोग्य आहे आणि आर हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, BEIED पदवीच्या 2 विद्यार्थ्यांमध्ये वायगॉस्कीचा सामाजिक सांस्कृतिक विकासाच्या सिद्धांतावर एक चाचणी घेण्यात आली. जेव्हा विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी केली आहे असा प्रश्न विचारला तेव्हा दोघांनीही होकारार्थी उत्तर दिले.
पुढे त्यांना कागदाच्या तुकड्यावर एकच प्रश्न देण्यात आला व त्याचं उत्तर लिहिण्यास सांगितले. प्रश्न होता, वास्तविक व संभाव्य शिक्षणातील अंतर काय आहे? या सिद्धांताबद्दल खालीलपैकी कोणते चुकीचे आहे? त्याची उत्तरे होती रीता ZPD आणि गीताचं उत्तर होतं स्कॅफोल्डिंग. तर कोणाचं उत्तर योग्य होतं ते पाहूया. तर पर्याय क्रमांक 1 फक्त गीता. तर गीताचं उत्तर होतं स्कॅफोल्डिंग. पुढे पाहूया पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सुसान नावाची 4 वर्षाची मुलगी तिच्या खेळताना नेहमी स्वतःशी बोलत असते. तिच्या काळजीत असलेल्या आईने तिला वेडी मुलगी म्हटले व टोमणे मारले. सुसानची आई या व्यक्तीकडे घेऊन गेली. त्याने आईच्या काळजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले व मुलीचे वर्तन पूर्णपणे सामान्य म्हटले. व्यक्ती हा चा अनुयायी डॅशचा अनुयायी आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वायगोत्स्की. पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न आहे, वायगोत्स्कीचे अनुकरण करणारे शिक्षक कोणत्या प्रकारचे अध्यापन व शिक्षण पसंत करतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 वरील सर्व. तर कोणते? सहयोगी शिक्षण, सहकार्य शिक्षण, परस्पर शिक्षण आणि सहाय्यक शिक्षण. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणता सिद्धांतकार भाषाच्या आंतरिकीकरणाच्या महत्त्वाबद्दल बोलतात? तर उत्तर आहे वायगोत्स्की. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोत्स्कीच्या मते आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात भाषा व विचार एकमेकांशी डॅश असतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समान अंतरावर असलेल्या. तर वायगोत्स्कीच्या मते आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात भाषा व विचार एकमेकांशी समान अंतरावर असलेल्या असतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषणाचा उल्लेख वायगोत्स्कीने केलेला नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अहंकारी भाषण. तर अहंकारी भाषणाचा उल्लेख वायगोत्स्कीने केला नाही. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. विधान ए आहे, वायगोत्स्कीच्या मते मुलांचे मन हे एका कोऱ्या पाटीसारखे असते. आणि विधान आर आहे, मुले विविध दृष्टिकोन आत्मसात करतात व परिस्थितीबद्दल स्वतःहून अनेक दृष्टिकोन विकसित करतात. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3 काय आहे? ए हे योग्य आहे, आर हे अयोग्य आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, एक तरुण मुलगी पहिल्यांदा एकटी जिगसॉ खेळत आहे. कोड सोडविण्याच्या प्रयत्नात चांगली कामगिरी करत नाही. त्यानंतर तिचे वडील तिच्यासोबत बसतात व काही मूलभूत रणनीतीचे वर्णन करतात व प्रात्यक्षिक करतात, जसे की सर्व कोपरे शोधणे व काही तुकडे देतात व मुलगी स्वतंत्रपणे चांगले करते. हे डॅशचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तर उत्तर आहे मचान. त्यालाच आपण इंग्लिशमधून स्कॅफोल्डिंग असे म्हणतो. पुढे पाहूया. समीपस्थ विकास क्षेत्र ही स्थिर जागा नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तर समीपस्थ म्हणजे ZPD म्हणतो आपण त्याला, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजेच समीपस्थ विकास क्षेत्र ही स्थिर जागा नाही. तर हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोत्स्कीने मुलाला डॅश असेही म्हटले आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवशिख्या. तर वायगोत्स्कीने मुलाला नवशिख्या असेही म्हटलेले आहे. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. डॅश ही विचार करण्याची पद्धत व समस्या सोडविण्याची रणनीती आहे जी मुले समाजातील अधिक जाणकार सदस्यांशी सामाजिक संवादाद्वारे आत्मसात करतात. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सांस्कृतिक साधन. तर सांस्कृतिक साधन ही विचार करण्याची पद्धत व समस्या सोडविण्याची रणनीती आहे जी मुले समाजातील अनेक जाणकार सदस्यांशी सामाजिक संवादातून आत्मसात करतात. तर पर्याय क्रमांक 1 सांस्कृतिक साधन. पुढचा प्रश्न पाहूया. MKO म्हणजे मोर नॉलेजेबल अदर्स.
अधिक जाणकार समाविष्ट करू शकतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व. तर शिक्षक, पालक, प्रौढ आणि समवयस्क. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोस्कीचा सिद्धांत प्रामुख्याने डॅशचा डॅश विकासावर होणारा परिणाम स्पष्ट करण्यावर केंद्रित आहे. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. तर काय आहे पर्याय क्रमांक 3? तर वायगोस्कीचा सिद्धांत प्रामुख्याने सांस्कृतिक साधनेचा संज्ञानात्मक विकासावर होणारा परिणाम स्पष्ट करण्यावर केंद्रित आहे. पुढे पाहूया. शिक्षकाने वायगोस्कीच्या सिद्धांताचे अनुकरण करावे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे पर्याय क्रमांक 1? विद्यार्थ्यांना सूचना व संदेश देऊन योग्य मचान प्रदान करणे. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षणाच्या सामाजिक संज्ञानात्मक दृष्टिकोनानुसार विद्यार्थी डॅशद्वारे सर्वोत्तम शिकतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यांच्या वातावरणाशी सक्रियपणे संवाद साधणे. त्यांच्या वातावरणाशी सक्रियपणे संवाद साधण्याद्वारे सर्वोत्तम शिकतात. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाला सामाजिक रचनावादी सिद्धांतकार म्हणून देखील ओळखले जाते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायगोस्की यांना. तर वायगोस्की यांना सामाजिक रचनावादी सिद्धांतकार म्हणूनही ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे. एका वर्गातील विद्यार्थी एक संकल्पना समजून घेण्यासाठी गटांमध्ये काम करत असताना शिक्षकांना असे आढळते की गटातील सर्व सदस्य त्यांच्या समजुतीत पुढे जाऊ शकत नाहीत. शिक्षक त्यांना सूचना व संकेत देऊन मदत करतात व नंतर त्यांना पुन्हा त्यांच्या स्थितीत सोडतात. वर्गात कोणती संकल्पना वापरली जाते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मचान. तर उत्तर आहे मचान. त्यालाच आपण स्कॅफोल्डिंग असेही म्हणतो. पुढे पाहूया. भाषा व विचारांचा विकास. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे पर्याय क्रमांक 3 ते पाहूया. एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी ते असंख्य मार्गांनी संवाद साधतात म्हणून ते एकमेकांशी संबंधित आहे. तर भाषा व विचाराचा विकास एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी ते असंख्य मार्गांनी संवाद साधतात म्हणून ते एकमेकांशी संबंधित आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न. वायगोस्कीने असे सुचवले की संज्ञानात्मक विकास हा डॅशचा परिणाम आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामाजिक संवाद. तर वायगोस्कीने असे सुचवले की संज्ञानात्मक विकास हा सामाजिक संवादाचा परिणाम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाचा असा विश्वास होता की मानवी क्रियाकलाप सांस्कृतिक वातावरणात घडतात व त्या वातावरणाशिवाय त्या समजू शकत नाही. तर असे म्हणणे वायगोस्की यांचे आहे. तर उत्तर आहे वायगोस्की. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोस्कीच्या मते डॅश संज्ञानात्मक विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सांस्कृतिक संदर्भ. तर वायगोस्कीच्या मते सांस्कृतिक संदर्भ संज्ञानात्मक विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न. वायगोस्कीने च्या तत्वावर बांधलेला वर्ग प्रोत्साहन देईल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सहयोगी शिक्षण. त्यालाच आपण कोलॅबोरेटिव्ह लर्निंग असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. एक सिद्धांत म्हणून रचनावाद. तर 4 पर्याय दिलेले आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे. तर एक सिद्धांत म्हणून रचनावाद जगाकडे पाहण्याचा स्वतःचा दृष्टिकोन तयार करण्यात शिकणाऱ्याच्या भूमिकेवर भर देते. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोस्कीने सुचवले की मुलांचा संज्ञानात्मक विकास डॅश अधिक सक्षम असलेल्या लोकांसह आंतरिकीकरणाद्वारे आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुविधा. तर वायगोस्कीने सुचवले की मुलांचा संज्ञानात्मक विकास सुविधा अधिक सक्षम असलेल्या लोकांसह आंतरिकीकरणाद्वारे आहे.
पुढे पाहूया पुढचा प्रश्न. वायगोस्की वायगोस्कीच्या शिक्षणानुसार तर 4 पर्याय दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 2, त्यांच्या सामाजिक संदर्भापासून वेगळे करता येत नाही. पुढे पाहूया पुढचा प्रश्न. जेव्हा मूल अधिक ज्ञानी, समवयस्क किंवा प्रौढ व्यक्तींसोबत सामाजिक क्रियाकलापात गुंतते तेव्हा शिक्षण होते असे कोणी म्हटले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वायगोस्की. पुढचा प्रश्न पाहूया. जेव्हा शिक्षक केवळ स्पष्टीकरण देण्याऐवजी विविध सूचनांद्वारे मुलाला योग्य उत्तराकडे घेऊन जातात तेव्हा दिलेली मदत डॅश अशी आहे. तो उत्तर आहे मचान. त्यालाच आपण इंग्लिशमधून स्कॅफोल्डिंग असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. विचार व कृतीचे मार्गदर्शन करणारा वायगोस्कीचा स्वसंवाद हा सिद्धांत डॅश म्हणून ओळखला जातो व तो डॅश असावा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर विचार व कृतीचे मार्गदर्शन करणारा वायगोस्कीचा स्वसंवाद हा सिद्धांत खाजगी भाषण म्हणून ओळखला जातो व तो प्रोत्साहन दिलेला असावा. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. सामाजिक रचनावादी वर्गात शिक्षक डॅश व टेबल व डेस्क डॅश समूह कार्य सुलभ करण्यासाठी असतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे तर सामाजिक रचनावादी वर्गात शिक्षक मोबाईल व टेबल व डेस्क हलवता येण्याजोगे समूह कार्य सुलभ करण्यासाठी असतात. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते विधान शिक्षणाच्या सामाजिक रचनावादी दृष्टिकोनावरील विश्वासाला समर्थन देत नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर काय आहे तर शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान मुलांनी निष्क्रिय भूमिका घेतली पाहिजे. पुढचा प्रश्न पाहूया. मुले अधिक जाणकार असलेल्या इतरांशी संवाद साधून शिकतात. शिकण्याचा हा दृष्टिकोन डॅश सिद्धांतांनी दिलेल्या डॅशद्वारे दिलेल्या प्रकाशात योग्य आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे पर्याय क्रमांक 1? तर सामाजिक, सांस्कृतिक आणि वायगोस्कीद्वारे दिलेल्या सिद्धांतानुसार योग्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वायगोस्कीच्या संज्ञानात्मक विकासाच्या कल्पनानुसार शिक्षकाने डॅश केली पाहिजे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर काय आहे तर वायगोस्कीच्या संज्ञानात्मक विकासाच्या कल्पनानुसार शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वोत्तम क्षमतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मचान प्रदान केले पाहिजे. मचान म्हणजे आपण त्याला इंग्लिशमधून स्कॅफोल्डिंग असे. पुढे पाहूया. एक वर्गखोली जिथे विद्यार्थ्यांना जोडीने असाइनमेंट्स, गटकार्य व चर्चेसाठी प्रोत्साहन केले जाते. तर 4 पर्याय आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सहयोग शिक्षण. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न आहे स्नेहाची उंची खूप वेगाने वाढत आहे व आता तिचा हात तिच्या लांब कपाटाच्या हँडलपर्यंत सहज पोहोचू शकतो, ज्यातून ती कपाट अगदी सहज उघडू शकते. स्नेहाच्या उंचीत बदल डॅश म्हणतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाढ. उत्तर आहे वाढ. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोस्कीच्या सिद्धांतानुसार शिक्षकांनी डॅश मुलाला अर्थपूर्णपणे शिकण्यास सक्षम करण्यासाठी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे पर्याय क्रमांक 1? मचान प्रदान करणे म्हणजे स्कॅफोल्डिंग. प्रोव्हाइडिंग स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग म्हणजे माहिती असणाऱ्यांकडून शिकणे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे सामाजिक रचनावादी दृष्टिकोनातून भाषेत. तर 4 पर्याय दिलेले आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे पर्याय क्रमांक 1? तर सामाजिक रचनावादी दृष्टिकोनातून भाषेत सामाजिक संवादाची तरतूद करून शिक्षण सुलभ करते. तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. पुढे पाहूया पुढचा प्रश्न.
वायगोस्कीने विचार व शिक्षणाच्या विकासात डॅशला महत्त्व दिले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सांस्कृतिक साधने. तर वायगोस्कीने विचार व शिक्षणाच्या विकासात सांस्कृतिक साधनेला महत्त्व दिले. पुढचा प्रश्न पाहूया. तर उत्तर आहे सांस्कृतिक साधने. पुढे पाहूया. वायगोस्की सिद्धांतानुसार प्रश्न सोपे करणे, संकेत देणे, प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीचे टप्पे सांगणे ही रणनीती दिलेल्या प्रश्न सोडविण्याच्या अडथळ्यांवर मात करण्यास मदत करते. याला आपण मचाण म्हणतो, म्हणजे स्कॅफोल्डिंग असे म्हणतो. उत्तर आहे स्कॅफोल्डिंग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे सांस्कृतिक संदर्भानुसार मुलांना त्यांच्या शिक्षणात मार्गदर्शन व मदत करावी ही कल्पना खालील व्यक्तींनी मांडली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायगोत्स्की यांनी. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न सूचना व संकेत देणे विद्यार्थ्यांसाठी विचार प्रक्रियेचे मॉडेलिंग करणे ही डॅशची उदाहरणे आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मचाण म्हणजेच स्कॅफोल्डिंग. उत्तर आहे मचाण. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वायगोस्कीच्या भाषेनुसार त्याच्या पर्याय दिलेले आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर काय आहे, तर वायगोस्कीच्या भाषेनुसार संज्ञानात्मक विकासासाठी महत्त्वाचे आहे. उत्तर आहे संज्ञानात्मक विकासासाठी महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान शिक्षणाच्या सामाजिक रचनात्मक दृष्टिकोनावरील विश्वासाचे समर्थन करत नाही असं विचारले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर काय आहे पर्याय क्रमांक 4, तर अध्यापनाच्या शेवटी मूल्यांकन केले पाहिजे. तर हे विधान शिक्षणाच्या सामाजिक रचनात्मक दृष्टिकोनावरील विश्वासाचे समर्थन करत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोस्कीने असे सुचवले की संज्ञानात्मक विकास हा डॅशचे उत्पादन आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे पर्याय क्रमांक 3, तर सामाजिक संवाद. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे खालीलपैकी कोणाचा असा विश्वास होता की मानवी क्रियाकलाप सांस्कृतिक वातावरणात घडतात व त्या वातावरणातून त्यांना काही प्रमाणात समजत नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायगोत्स्की. पुढचा प्रश्न पाहूया. मुलांमध्ये सांस्कृतिक विकास सुलभ करण्यासाठी पियाजेने डॅशला महत्त्व दिले, तर वायगोस्कीने डॅशवर भर दिले. तर उत्तर आहे मुलांमध्ये संज्ञानात्मक विकास सुलभ करण्यासाठी पियाजेने क्रियाकलापवर महत्त्व दिले, तर वायगोस्कीने भाषेला महत्त्व दिले. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोस्की डॅश यावर विश्वास ठेवतात. वायगोस्की बिलीव्स इन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे पर्याय क्रमांक 1, तर सध्या मुलांच्या क्षमतेच्या पलीकडे काय आहे परंतु ते आधार देऊन काय करू शकतात याचा शोध घेणे, यावर वायगोस्की विश्वास ठेवतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वायगोस्कीने संज्ञानात्मकतेला स्वाभाविकपणे पाहिले. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सामाजिक व भाषिक आधारावर. तर वायगोस्कीने संज्ञानात्मकतेला स्वाभाविकपणे सामाजिक व भाषिक आधारावर पाहिले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वायगोस्कीच्या खाजगी भाषणानुसार. तर 4 पर्याय दिलेले आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे नियमन करण्यास मदत करते. म्हणजे खाजगी भाषणानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचे नियमन करण्यास मदत करते. पुढचा प्रश्न पाहूया. सामाजिक रचनावादी वर्गात खालीलपैकी कोणते विधान मूल्यांकनाचे वैशिष्ट्ये दर्शवते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर काय आहे पर्याय क्रमांक 2, तर पाहूया. मूल्यांकनामध्ये पोर्टफोलिओ, वर्गातील संवाद यासह विविध साधने समाविष्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे
वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना इंग्लिश बोलण्यास अडचण येते व ते वर्गात बोलू शकत नाही हे पाहून एका माध्यमिक शाळेतील इंग्रजी शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांना सोयीस्कर वाटणाऱ्या भाषेत स्वतःला व्यक्त करण्यास प्रोत्साहन करतात. त्यानंतर ते विद्यार्थ्यांच्या विचारसरणीवर भर देतो व त्यांची कौशल्य वाढविण्यासाठी त्यांना इतर वाक्य शिकण्यास मदत करतो. शिक्षकाचे अध्यापनशास्त्र कोणत्या दृष्टिकोनातून रुजलेले आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काय आहे पर्याय क्रमांक 1? तर सामाजिक रचनावादी दृष्टिकोन. उत्तर आहे सामाजिक रचनावादी दृष्टिकोन. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे वायगोस्कीच्या मते मुलांमध्ये संकल्पनात्मक क्षमतांच्या विकासात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर काय आहे पर्याय क्रमांक 2? तर समावेशक सहकार्य. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वायगोस्कीच्या सिद्धांतानुसार आंतरिक भाषण म्हणजे स्वभाषण. तर उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 4. तर काय आहे पर्याय क्रमांक 4? तर मुलांना त्यांच्या स्वतःच्या विचारसरणीचे नियमन करण्याचा हा एक मार्ग आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे रचनावादी सिद्धांतकारांच्या मते खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर काय आहे पर्याय क्रमांक 3? तर प्रभावी शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना बाह्य प्रेरणा देण्याची आवश्यकता आहे. हे विधान बरोबर नाही. रचनावादी सिद्धांतकारांच्या मते प्रभावी शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना बाह्य प्रेरणेची गरज आहे. हे जे विधान आहे हे बरोबर नाही आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे पाहूया. वायगोस्कीचा असा विश्वास होता की विकास डॅश. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सामाजिक संवादातून थेट परिणाम होतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करताना पाहून एका शिक्षकांनी त्यांना मदत करण्यासाठी सूचना व अर्धे सोडवलेले उत्तर दिले. वायगोस्कीच्या सिद्धांतानुसार हे डॅशचे उदाहरण आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मचान म्हणजेच स्कॅफोल्डिंग. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या सिद्धांतकाराने असे प्रतिपादन केले की संज्ञानात्मक विकास ही एक सहकार्य प्रक्रिया आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वायगोत्स्की. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे शिक्षणासाठी सामाजिक रचनावादी दृष्टिकोन डॅशच्या महत्त्वावर भर देते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सांस्कृतिक संदर्भावर भर देते. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये संवादाला प्रोत्साहन देणे व मचान प्रदान करणे ही उदाहरणे आहे. मचान म्हणजे स्कॅफोल्डिंग, प्रदान करणे ही डॅशची उदाहरणे आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे? तर समीपस्थ विकासाचा झोन तयार करणे. क्रिएटिंग अ झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न पाहूया. मुलाला काय माहीत आहे आणि तो काय जाणून घेण्यास सक्षम आहे याच्या दरम्यानच्या क्षेत्रात नवीन ज्ञानाची रचना केली जाते. हे कोणी मांडले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वायगोत्स्की यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वायगोस्कीचा सिद्धांत प्रामुख्याने डॅशचा विकासावर होणारा परिणाम स्पष्ट करण्यावर केंद्रित आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सांस्कृतिक साधने व संज्ञानात्मक. कल्चरल टूल्स आणि कॉग्निटिव्ह. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वायगोस्कीच्या सिद्धांताचे पालन करून शिक्षकांनी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर विद्यार्थ्यांना वायगोस्कीच्या सिद्धांताचे पालन करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना व संकेत देऊन योग्य मतदान करावे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे
समकालीन सिद्धांतानुसार कोणत्या प्रकारचे वर्ग वातावरण संविधानात्मक कार्य सुलभ करते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय आहे पर्याय क्रमांक 1? तर समृद्ध व संसाधने मुद्रित करणे. प्रिंट रिच अँड रिसोर्सफुल. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षणाच्या सामाजिक संज्ञानात्मक दृष्टिकोनानुसार विद्यार्थी डॅशद्वारे सर्वोत्तम शिकतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यांच्या वातावरणाशी सक्रियपणे संवाद साधणे याद्वारे विद्यार्थी सर्वोत्तम शिकतात. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणाला सामाजिक रचनावादी सिद्धांतकार म्हणून देखील ओळखले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाइगोत्स्की यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, एका वर्गातील विद्यार्थी एक संकल्पना समजून घेण्यासाठी गटांमध्ये काम करत आहे. जेव्हा शिक्षकाला असे आढळले की गटातील सर्व सदस्य त्यांच्या समजुतीत पुढे जाऊ शकत नाही, शिक्षक त्यांना सूचना व संकेत देऊन मदत करतात आणि नंतर त्यांना पुन्हा त्यांच्या स्थितीत सोडतात. वर्गात कोणती संकल्पना वापरली जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मचाण. त्यालाच आपण स्कॅफोल्डिंग असेही म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षण व विचारांचा विकास. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी ते असंख्य मार्गाने संवाद साधतात म्हणून ते एकमेकांशी संबंधित आहेत. शिक्षण व विचारांचा विकास एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी ते असंख्य मार्गाने संवाद साधतात म्हणून ते एकमेकांशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणाचा असा विश्वास होता की मानवी क्रियाकलाप सांस्कृतिक वातावरणात घडतात आणि त्या वातावरणाशिवाय त्या समजू शकत नाही? उत्तर आहे वाइगोत्स्की. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. वाइगोत्स्कीने असे सुचवले की मुलांचा संज्ञानात्मक विकास अधिक सक्षम लोकांशी संवाद साधून होता. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर काय आहे? पूर्णपणे सुलभ. पुढचा प्रश्न पाहूया. जेव्हा शिक्षक केवळ स्पष्टीकरण देण्याऐवजी विविध सूचनांद्वारे मुलाला योग्य उत्तराकडे घेऊन जातो तेव्हा दिलेली मदत डॅश अशी आहे. उत्तर आहे कंडिशनिंग. मचाण स्कॅफोल्डिंग. पर्याय क्रमांक 1. तर जेव्हा शिक्षक केवळ स्पष्टीकरण देण्याऐवजी विविध सूचनांद्वारे मुलाला योग्य उत्तराकडे घेऊन जातो तेव्हा दिलेली मदत ही मचाण म्हणजे स्कॅफोल्डिंग अशी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वाइगोत्स्कीच्या सिद्धांतात विकासाच्या कोणत्या पैलूकडे दुर्लक्ष केले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जैविक. तर वाइगोत्स्कीच्या सिद्धांतात विकासाचे पैलू कोणते आहेत? तर सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे आणि भाषिक आहे. तर दुर्लक्ष कोणत्या विकासाकडे झालेले आहे? तर जैविक विकासाकडे दुर्लक्ष झालेले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये संवादाला प्रोत्साहन देणे व मचाण प्रदान करणे ही उदाहरणे आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समीपस्थ विकासाचा झोन तयार करणे म्हणजेच क्रिएटिंग अ झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. त्यालाच आपण ZPD असे म्हणतो. पुढे पाहूया. वाइगोत्स्कीच्या मते शिक्षण वेगळे करता येत नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तो सामाजिक संदर्भ आहे. तर वाइगोत्स्कीच्या मते शिक्षण वेगळे करता येत नाही. तर शिक्षण वेगळे का करता येत नाही? तर तो एक सामाजिक संदर्भ आहे म्हणून वेगळे करता येत नाही. पुढचा प्रश्न पाहूया. अधिक ज्ञान म्हणजे काय? तर अधिक ज्ञान म्हणजे काय? त्याला आपण MKO असे म्हणतो, मोर नॉलेजेबल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर काय आहे पाहूया. तर अधिक ज्ञान म्हणजे ज्याची विशिष्ट कार्यप्रक्रिया किंवा संकल्पनेच्या बाबतीत शिकणाऱ्यांपेक्षा चांगली समज किंवा क्षमता जास्त अशा कोणालाही आपण मोर नॉलेजेबल किंवा अधिक ज्ञानी असे म्हणू शकतो. तर पर्याय क्रमांक 2.
पुढचा प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांचा सामाजिक सांस्कृतिक संदर्भ. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काय आहे पाहूया. तर विद्यार्थ्यांचा सामाजिक सांस्कृतिक संदर्भ शिकण्याच्या प्रक्रियेत खेळाची भूमिका महत्त्वाची असते. पुढे पाहूया. वायगोस्कीच्या मते संज्ञानात्मक विकासाची प्रक्रिया खालीलपैकी गोष्टींद्वारे मध्यस्थी केली जाते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सांस्कृतिक साधनांद्वारे मध्यस्थी केली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. वायगोस्कीच्या मते जेव्हा प्रौढ मुलांच्या कामगिरीची सध्याची पातळी वाढविण्यासाठी आधार समायोजित करतात तेव्हा त्याला डॅश असे म्हणतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मचान, स्कॅफोल्डिंग असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे. वायगोस्कीच्या मते समीपस्थ विकासाचा झोन असा आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मूल स्वतंत्रपणे आणि मदतीने काय करू शकते यामधील अंतर. म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे मूल स्वतंत्रपणे आणि मदतीने काय करू शकते यामधील अंतर म्हणजे समीपस्थ विकासाचा झोन होय. त्याला आपण ZPD म्हणतो. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे. वायगोस्कीने मांडलेल्या विकास व शिक्षण यांच्यातील संबंधाचा सारांश खालीलपैकी कोणते विधान उत्तम प्रकारे देते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर काय आहे पर्याय क्रमांक 2. तर विकास प्रक्रिया शिकण्याच्या प्रक्रियेपेक्षा मागे पडते. तर विकास प्रक्रिया शिकण्याच्या प्रक्रियेपेक्षा मागे पडते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे. वायगोस्कीच्या मते संज्ञानात्मक विकासाचे प्राथमिक कारण म्हणजे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सामाजिक संवाद हे प्राथमिक कारण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. एक शिक्षक व सहयोगी गटातील 2 ते 4 विद्यार्थी डॅशमध्ये व आळीपाळीने मजकुराच्या उताराच्या संदर्भात संवादाचे नेतृत्व करतात. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. परस्पर शिक्षण. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते मचानचे उदाहरण आहे, स्कॅफोल्डिंगचे उदाहरण आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सूचना आणि संकेत देणे आणि महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रश्न विचारणे. तर हे मचानचे म्हणजे स्कॅफोल्डिंगचे एक उत्तम उदाहरण आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.